इसी साल अक्टूबर में होने वाले महाराष्ट्र के असेंबली इंतखाबात के लिए ख्वाहिशमंद उम्मीदवार सामने आने लगे हैं। आज इसी सिलसिले में कांग्रेस के साबिक कारपोरेटर और सरकर्दा लीडर संगीता विट्ठल पाटिल डक ने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर नांदेड़ शुमाल असेंबली हलके से कांग्रेस पार्टी के टिकट पर इंतखाब लड़ने की ख्वाहिश का इजहार किया है। पार्टी के रियासती सदर नाना पटोले से भी उन्होंने इस सिलसिले में मुलाकात की है और उन्हें नांदेड़ शुमाल असेंबली हलके से पार्टी का टिकट देने का मुतालबा किया है। नाना पटोले ने इन्हें इस बात का यकीन दिलाया कि वो इस मामले में पार्टी की कोर कमेटी से गुफ्तगू करेंगे और तमाम लोगों की राय से कोई फैसला किया जाएगा। संगीता पाटिल डक मैडम ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर असेंबली इंतखाबात के सिलसिले में की जा रही तैयारियों की मालूमात दी। उन्होंने कहा कि कांग्रेस पार्टी में मैं पिछले कई सालों से काम करने का तजुर्बा रखती हूँ और कॉरपोरेशन में अलग अलग ओहदों पर खिदमत अंजाम देने के बाद अब असेंबली इंतखाबात में हिस्सा लेने का इरादा है और हमें उम्मीद है कि कांग्रेस पार्टी कायदीन हमारी अब तक की कारकर्दगी देखकर ज़रूर हमें टिकट देंगे और अपना उम्मीदवार बनाएंगे। उन्होंने ये भी कहा कि अगर किसी वजह से पार्टी इन्हें टिकट नहीं भी देती है तो इस सूरत में आज़ाद उम्मीदवार की हैसियत से भी इंतखाब लड़ने की वो तैयारी में है। पिछले 3 महीनों से संगीता पाटिल डक मैडम ने नांदेड़ शुमाल असेंबली हलके का दौरा शुरू कर दिया है और उन्होंने राय दहिंदगान से राब्ता बनाने का सिलसिला शुरू किया है और उनके मसाइल को समझकर उन्हें हल करने के लिए हर मुमकिन कोशिश कर रही है। MLA बनने के बाद सबसे पहले वो किसानों के मसाइल को हल करने का इरादा रखती है। इसी तरह नांदेड़ शहर के भी बुनियादी मसाइल को हल करने के लिए हर मुमकिन कोशिश करेंगी। प्रेस कॉन्फ्रेंस में संगीता पाटिल डक के शोहर विट्ठल पाटिल डक, सुभाष राय बोले, संदीप सोनकांबळे, सखाराम तुप्पेकर और दीगर अफराद मौजूद थे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता उतरत आहोत आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली होती। कोणत्या पक्षासोबत आपली? काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे। उत्तरमधून आपण निवडणूक लढवत आहे, महिला म्हणून आपल्याला काही अडचणी येणार आहेत का? महिला म्हणून अडचणी येण्याचा प्रश्नच नाही, कारण मी मागच्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि महिला म्हणून जी काही माझ्यावर जिम्मेदारी असेल, मी नगरसेवक होते, पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेले आहे आणि एक महिला म्हणूनच ते पद मी सक्षमपणे पार पाडलेलं आहे। त्याच्यामुळे महिला म्हणून कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही। उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या 2 महिन्यापासून फिरत आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आता जे आमदार आपल्याला सांगत आहेत की मी एवढा विकास केला तेवढा विकास केला, पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्या नंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला कामं सांगत आहेत। विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला, तो आता आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल, पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे? कागदावरच आहे। आल्याच्या नंतर, निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे। आज आपण पाहता पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही पाऊस झाला नाही, शेतकरी आज चिंताग्रस्त आहे। जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे, खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतर सुद्धा, पेरणी झाल्याच्या नंतर सुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही। जे सोयाबीन 2004ला 4000च होतं, आज ते 2024मध्ये 4000 आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत। त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे। प्रतिसाद कसा भेटत आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी। जे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे, सभापती असताना मी पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता, आता हा निर्णय घेतला, आपलं स्वागत आहे असं लोकांचं म्हणणं आहे।